यानंतर एक मोठी अपडेट आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या आई वडिलांना चौकशीसाठी तपास यंत्रणेनं केज विश्रामगृहामध्ये बोलावलेलं आहे। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या आई वडिलांना तपास यंत्रणेनं बोलावलेलं आहे। चौकशीसाठी केज इथल्या विश्रामगृहावर बोलावण्यात आले। देशमुख हत्या प्रकरणाला आज 50 दिवस पूर्ण झालेले आहेत, तरी सुद्धा यातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। त्याच्या आई वडिलांकडून चौकशी करून कृष्णा आंधळे याच्याशी संबंधित काही धागेदोरे मिळतात का ही माहिती जाणून घेण्यासाठी सीआयडीनं कृष्णा आंधळे याच्या आई वडिलांना चौकशीसाठी बोलावलंय। तर कृष्णा आंधळे जो मुख्य आरोपी आहे या प्रकरणातला, मात्र तो अजूनही सापडलेला नाहीये। 50 दिवस उलटून गेलेले आहे, तरी सुद्धा हा आरोपी सापडलेला नाहीये। त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। तर 50 दिवस हा आरोपी कसा काय लपून बसला, आज 51वा दिवस आहे, तरी सुद्धा हा आरोपी कसा काय सापडला नाही, कसा काय लपून बसला आणि पोलिसांना शोधण्यामध्ये यश कसं काय आलं नाही, अशा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। न्यूज 18 लोकमतनं सुद्धा याविषयीचे काही सवाल उपस्थित केलेले आहेत आणि अशातच आता तपासाला कुठेतरी गती येताना दिसून येते। सीआयडीनं या आरोपीच्या आई वडिलांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे। त्यांच्याकडून काही माहिती मिळते का, जर कृष्णा आंधळेनं त्यांना कॉल केला असेल, काही बोलणं झालं असेल, याविषयी काही माहिती मिळते का, याविषयी आता तपास सुरू आहे। तर कृष्णा आंधळे हा 50 दिवसांपासून फरार आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाली होती निर्घृणपणे आणि याच प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये आणि अशात आता त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याच्या आई वडिलांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे। त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय समोर येतं ते बघावं लागेल। आणखी एक मोठी बातमी आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस उलटलेले आहेत, पण अजूनही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाहीये। आंधळे अजूनही गायब आहे, त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। तर फरार आरोपी कृष्णा आंधळेवरून धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते। कालच या मुद्द्यावरून आमदार संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळेच्या घातपाताची शक्यता व्यक्त केली होती। तर मुख्य आरोपीच फरार असल्यानं पोलीस प्रशासन आणि वाल्मिक कराडचे काही संबंध आहेत का, अशी दाट शक्यता विरोधकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान न्यूज 18 लोकमतनं याविषयी काही सवाल उपस्थित केलेले आहेत, कारण 50 दिवस उलटलेले आहेत। त्यामुळे 50 दिवस उलटले तरी कृष्णा आंधळे फरार कसा काय, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। याशिवाय कृष्णा आंधळेला शोधण्यामध्ये इतके दिवस का लागतायत, असाही जेन्युइन प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर कृष्णा आंधळेची संतोष देशमुख प्रकरणामध्ये भूमिका नेमकी काय आहे, हा सगळ्यात मोठा सवाल आहे। आणि त्याचबरोबर कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती का लागलेला नाहीये, 50 दिवस झाले तरी सुद्धा, हाही सगळ्यात मोठा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान कृष्णा आंधळे नेमका कुठे लपून बसलाय, हा एक सवाल आहे। तर 50 दिवसानंतरही कृष्णा आंधळे का सापडत नाही, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केलाय। मात्र अद्यापही 51 दिवसानंतरही जो हत्या प्रकरणातील आरोपी आहे, मुख्य आरोपी कृष्णा आंधळे, आणखी अटक नाही। शेवटचे शब्द तुम्हाला अगोदर व्यक्त होतो, मग तुम्ही पहिले दोन शब्द बोललात, त्याच्यावर मी व्यक्त होतो नंतर। आता याच्यावर माझी विनंती आहे, जे कोणी सगळे प्रशासनामध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी हा जो कृष्णा आंधळे जो फरार आरोपी आहे तो अजून शोधला नाही 50 दिवसात। त्याच्या अगोदर पण 2 वर्ष तो गंभीर गुन्ह्यामध्ये 2 वर्ष फरार होता। यावर विशेष सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवून खरंच ह्याच्यावर विशेष काय करता येतंय। आमच्याकडून तर आम्ही सांगतोय की ही सगळी सराईत गुन्हेगारांची टोळी आहे, खूप लागेबंदे आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी टीम आहे। हे जर सगळं उकरून फेकलं तरच आपण महाराष्ट्रातली गुन्हेगारी थांबवू शकतो, त्याचं उदाहरण या प्रकरणातून तयार होणार आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या कृष्णा आंधळे फरार आरोपीवर आणि त्याला दिलेलं जे अभय आहे, त्याला दिलेलं जे पुष्टी आहे, त्याने जे फरार असताना फक्त कागदोपत्री फरार असताना तो जो तिथं एरियामध्ये फिरला आहे, याचे काय कारण आहेत। तसं तर न्यायालयीन समिती त्याचं काम करणार आहे, पण यावर विशेष लक्ष घालून त्याचा तपास केला पाहिजे आणि हे सगळं बंद केलं पाहिजे, झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। तसेच तपास जो चालू आहे यावर मुख्यमंत्री साहेबांना जो विश्वास दिलेला आहे, आम्हाला जो शब्द दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही जसे जसे वेळ भेटेल, जसं काही वाटेल आम्हाला, तसं आम्ही सीआयडीला SITला भेटत आलेलो आहोत आणि भेटत राहू। जिथं कुठं अडचण वाटेल, जिथं कुठं आम्हाला वाटेल की हे थोडं चुकीचं होईल किंवा इथं काही तपास व्हायला आहे,
त्या ठिकाणी आम्ही आवाज उठू, आम्ही त्यांना विनंती करू, आम्ही त्यांच्या विश्वासात जाऊ, त्यांना आमच्या विश्वासात घेऊ. आमच्याकडून जी काही मदत होईल, काही CCTV फुटेज आमच्याकडे असतील किंवा काही अजून पुरावे असतील तर ते आम्ही त्यांना देऊ. आणि रस्त्यावरच्या लढाईचा विषय असा आहे की हे दुःख आयुष्यभरात कधी कमी होणार नाही. तर नैतिकतेच्या मुद्द्यावरून मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. 50 दिवसांपासून कृष्णा आंधळे का सापडत नाही? देशमुख कुटुंबियांची सरकारनं चेष्टा लावली आहे का, असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला. तर पोलीस तपासावरही सुप्रिया सुळे यांनी सवाल उपस्थित केला आहे. सुळेंच्या आरोपाला धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय. पण 50 दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला. आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली आहे देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही. काय करते यंत्रणा मग? हा प्रश्न आहेच ना. आम्ही काय मागणी करतोय? आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष, त्याच्यात अजित पवारांचा जो NCP अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात, राजीनाम्यात. कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये? म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या, आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतो. आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते. आणि पुरावे तर सगळेच देत आहेत. रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय. अजून काय पुरावे? माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय. यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल. तर खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. संजय राऊत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक, छगन भुजबळ यांना फक्त IQ माहितीच्या आधारे अटक करण्यात आली होती. पण संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये तर धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये दररोज पुरावे सापडतायत. त्यांना अजून कोणते पुरावे हवे आहेत, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तुम्हाला आठवत असेल अनिल देशमुख साहेब, संजय राऊत साहेब, नवाब भाई आणि भुजबळ साहेब या सगळ्यांना IQ बातम्यांवर अटक झाली होती. वर्ष जेलमध्ये IQ बातम्यांवर गेले होते. इथे तर डॉक्युमेंट आहेत. आणि सत्तेमधले आमदार पण, म्हणजे आम्ही तरी विरोधकात चला आमचा बायस असेल असं तुम्ही म्हणा, म्हणजे बजरंग अप्पांचा असेल, माझा म्हणा, जितेंद्र आव्हाडांचा म्हणा, रोहित पवार म्हणा, आम्ही सगळे विरोधात. शिवसेना असेल, काँग्रेस, चला आम्ही सगळे विरोधात, आम्हाला एका बाजूला ठेवा. पण सत्तेमधले तिन्ही पक्षाचे लोक म्हणतायत ना. एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे